तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये ना. आज आपल्याला आपलं जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आपण एक कुत्रच पिल्लू आणलंय. हे राहिले तर बसलंय ते आपे उघड बाहेर उघडत करे आपला गोल्या. तर याचं नाव गोल्या ठेवलंय बाई. आणि अजून घेतोय माणसाला कोपऱ्यात जाऊन बसवतोय गोलुडॉन. आणि येणे ना रात्री 2:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जागा ठेवलं मला. नुसतं इवळत होतं. काय होत होतं काय नाही. संध्याकाळी दूध पाहिजे त्याला 2:30 वाजता तरी इवळत होतं. तर याला आज धुवून काढायचं करण्याच्या आगावर आहे ना. आता तुम्हाला दिसतं की नाही काय माणसाला कसे ओवा असतात ओवा तशा एक बारीक बारीक किडे आहेत त्याच्या केसात. त्याच्यामुळे त्याला गरम पाणी धुवायचं. गरम म्हणजे थोडं कोमट नॉर्मल धुवून काढीत त्याला. या बघ बी त्या गोल्या ए गोल्या. अमरेंद्र बाहुबली अब नहीं रहे, अब आपके महाराज है महेंद्र बाहुबली. महेंद्र बाहुबली पाणी पुढे घेईन त्याला. डोकं न टाकू बरं का शॅम्पू. तर काय आपला गोल्या धुतलाय आणि आता त्याचे पोते आथरलेत कारण त्याला थंडी वाजत होती. दूध बीत प्याला रिलॅक्स करून राहिलाय. तर गाईज मी आलोय फवारा मारायला. आपला पंप हे कांदे आपण केले आणि आज तणनाशक फवारा जायचं. आता टाकी बिकी फरितो एकदम पाईप जोडून आणि फवारून टाकतो. 10-12 पंपाचा विषय पंपात करून टाकू. चांग तरी औषध फवारायचं आहे आपल्याला. काय नाव याचं इंग्लिश वाचतात ना मला एवढी. भरली ना 30 ml भरली. अरे तर भाईजानला लाईफमध्ये काही टेन्शन आहे डिप्रेशनमध्ये आहेत काही पैशा पाण्याची अडचण आहे त्यांनी माझ्याकडे 30 ml घ्या टेन्शनच नाही राहायचं. याचं नाव काय माहिती आहे का हॅबॅलिक्स. तुम्हाला काय वाटलं इंग्लिश वाचता येत नाही का? येते भाई इंग्लिश वाचता. तर काहीच आपलं झालं फवाराचं. एक पंप राहिला तेवढा मर राहिला तो एक म्हणजे अजून राहिले पण शेवटच्या पंपाचं औषध आहे तेवढा ते फवार राहिला आहे. राहिला मग पाय आणि पंपाने धोका दिला पाय आपल्याला. म्हणजे मध्ये चार्जिंग संपू राहील त्याची. 2-3 पंप झाले का लगेच चार्जिंग संपू राहील त्याची बॅटरी खराब झाली वाटतं. त्याला बॅटरी काढून म्हणजे बॅटरी टाकावं लागेल त्याला नवी. त्याच्यामुळे एवढा टाईम लागला नाही तरी तो मागच फवारच झाला. 1 तास जास्त लागला याच्यामुळे. चला बघ आज आहे ना आपल्याला दाढी कटिंग करायची. दाढी आज सारी काढून टाकतो. कटिंग अशी बारीक करतो. बारीक म्हणजे एकदम बारीक. आता औषध लागलं घेऊन येतो. तर बाई कटिंग बिटिंग केली.
दाढी बिडीला कट मारलाय. कटिंग एकदम बारीक केली अशी इतकी हिटवली, कारण मग केस म्हणजे इतके गळत होते ना काय सांगा. तर भाई आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये.